धारावे ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव धारावे गावामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने होत असतो। यावर्षी या उत्सवाचं 35वं वर्ष। हा उत्सव साजरा करत असताना गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, युवती असतील, सर्वांच्या सहकार्याने तसेच या ठिकाणी आजूबाजूला राहणारे आमचे सर्व रहिवासी, सर्व जाती धर्मातील लोक असतील, सर्व या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभाग घेत असतात आणि सर्वांचं योगदान या उत्सवामध्ये असतं। आणि म्हणूनच गावदेवी मित्र मंडळाच्या माध्यमातून हा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे। या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचं आमचं आयोजन असतं, भजन असतं, हरिपाठ असतं, स्वाध्याय देखील असतं आणि महिलांचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी असतात। आणि शेवटी गरबा हा एक अतिशय आवडीचा आणि प्रसिद्ध असलेला एक नृत्य या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे। या गरबा नृत्यामध्ये सर्व जाती धर्माच्या, मग महिला असतील, युवक असतील, युवती असतील, कुठलाही जात धर्म पंथ न पाळता या उत्सवामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि हा उत्सवाचा आनंद एक दुगणित करत असतात। म्हणून या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही एक छोटीशी भेटवस्तू त्यांना देत असतो। ती एक भेटवस्तू नसून त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आम्ही या ठिकाणी आणि आम्हाला मंडळाला सहकार्य केल्याबद्दल त्यांना एक गिफ्ट मोफत आम्ही देत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वजण या ठिकाणी सहकार्य करत असतात आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होता है। इस गांव में अपने गांव के तरफ से अभी जो शुरू 1988 में हाँ नवरात्र उत्सव शुरू किया था, तभी आजू बाजू में ऐसा उत्सव नहीं था। यहाँ पे रहवासी भी नहीं थे, बहुत कम थे। तो उस टाइम गरबा क्या नृत्य है ये हमको भी मालूम नहीं था। जब हम कॉलोनी में देखने के लिए जाते थे तभी मालूम पड़ा गरबा नृत्य क्या है। तभी हमारे गांव में हमने चालू कर दिया और तभी से आज तक गरबा नृत्य शुरू है। और कॉलोनी में उत्कृष्ट मित्र मंडल के माध्यम से भी मैं अध्यक्ष हूँ। वहाँ पे भी नवरात्र उत्सव हो रहा है। वहाँ पे शुरू करने का यही एक तरीका था कि कॉलोनी के लोग जो थे उस टाइम वहाँ पे नए रहने के लिए आए थे और उनके सबके सोच में, उनके विचार से वहाँ पे एक नवरात्र उत्सव हमने शुरू कर दिया। अभी वही लोग सब वहाँ पे देख रहे थे ना, वो वहाँ पे भी अच्छा, बहुत ही अच्छा गरबा नृत्य और कार्यक्रम नवरात्र उत्सव होता है। सभी लोग वहाँ पे, व्यापारी लोग हो, सभी जाति धर्म के लोग हो, सब लोग यहाँ पे एक साथ आते हैं। नवरात्र उत्सव में एक साथ विचार करके गरबा खेल के वो नवरात्र उत्सव का आनंद दुगुनित करते हैं। और आज भी कम से कम 15 या 20 साल उसको भी वो उत्सव को हो गया। अभी दोनों उत्सव मैं अध्यक्ष, दोनों मंडल का अध्यक्ष मैं ही हूँ। दोनों उत्सव एक ही तरह से यहाँ पे भी और उधर उत्कृष्ट मंडल के भी सब कार्यकर्ताओं के साथ लेके दोनों कार्यक्रम में करता हूँ। और मेरे को विश्वास है मेरे कार्यकर्ता के ऊपर, वो मेरे साथ है और वो उनके वजह से दोनों तरफ उत्सव बड़े आनंद से हो रहा है। दसरा हा सण सर्व नवी मुंबईतील नागरिकांना दसऱ्याच्या निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष, नवीन संकल्पना, नवीन विचार हे घेऊन आपण सर्वजण या दसऱ्याच्या या शुभदिनी आपण एक संकल्पना करूया आणि नवी मुंबई, एक स्वच्छ मुंबई, हरित मुंबई कशी होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र येऊन जर काम केलं तर निश्चितच आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। तरी देखील नागरिकाचं, प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून स्वच्छतेला महत्त्व देऊन, स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी फार उपयोगी असते, त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन नवी मुंबई स्वच्छ कशी राहील, हरित कशी राहील त्या दृष्टिकोनातून पावलं उचलूया। सगळ्यांना दसऱ्याच्या लाख शुभेच्छा। धन्यवाद।